तर हे आहे आपल्या पार्ट 1 बघायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. आपल्याच BJ पोरगी होती, तिचा भरलेला अंग तिने ठोकली डायरेक्ट धाव वरती डोंगरावर जायला. वाईच पायऱ्या चढल्यावरतीच बघला की आपल्या मागशी येत होती पालखी. तर आम्ही सगळ्यांनी बी विचार केला पालखीच्या मंगारीत जाऊ आपण डायरेक्ट डोंगरावर. अजून अर्धा डोंगर बी चढून नव्हता झाला आणि एवढी गर्दी मिळत होती, म्हणजे वरती कवरी गर्दी असेल. काही चलन पोचलो 5 पायरीवर, त्यांनी करून घेतलं आईचं दर्शन. थोड्यानं झालं आपण पुराणी बघला की यो बाई डोपरा चढत होता आणि आपल्या आईचा नवस फेरत होता. भाई एकटाच होता, भाईचा संघ बी कोण नव्हता, मानला पाहिजे भावाला. थोड्यानं चालू आपण वरती आणि काढून घेतल्या आपल्या चपला, ज्याच्या कारण आपण हार घेतो. वरती आल्यावरती बघा बाई तुम्ही नजारा कसा वाटतो तुम्हाला चैताच्या दिसाला. जेवढ्या पालख्या मोजून तेवढ्या कमी, पालख्यात तेवढ्या येत होत्या. या बाईने बी आपल्या आईला उचलून घेतलेला, जाम भारी वाटत होता. काही चलन घेतला आपल्या भावा लोकांनी वाजवायला. आलू सरळ पुरं जिथं पालख्या ठेवलेल्या अवऱ्या पालखी एकसाथ बघून जाम भारी वाटत होता. कवा अवऱ्या पालख्या बघितल्या नव्हत्या एकसाथ. तर मी बी शिरलो आतमध्ये आणि करून घेतलं आपल्या पालख्यांचं दर्शन. आणि BJ बघला की हे बाबू हसत होता, जाम भारी वाटत होता बाबू. तर समजलं आपली पालखी येणार होती. तेवढ्यानं बघला की हे लोक काढत होते ग्रुप फोटो आणि हे बाई खेळायला लागलेली. एवढी खेळत होती की थांबायलाच नव्हती मागून. कोणाच्या अंगावर वारा आलाय ते तर सोरला बाजूला, पण बाई लोकांना फोटोची जाम भरली होती. पुढची आलू सरळ मी बी वाईज पुरा आणि काढून घेतला पहिला आपला एक ग्रुप फोटो. काय जणू आता पुढच्या वर्षी येवाला गवल का नाही गवल. आईच्या जत्रेला पालख्या येतच होत्या, तर किती पालख्या मोजत बसणार आणि कंच्या पालखीचं नाव आठवणार. तर थोड्यानंच आपल्याला गवला येऊ आपल्याला बाबू बी येऊ अवरा निव्वल झोपलेला की बाईला निंबर काय लागतच नव्हता. थोड्यानंच आली आपली रोड गावाची पालखी. मी बी थांबलेलो आपल्या मॅडी आणि आपल्या भावसांसाठी नक्की येताना तरी गव. तर हे होता आपला पार्ट 2. तर चला भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.